श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 34. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रघुत्तम आराध्योसी प्लवंगम जटायुनामी विहंगम मुक्तिदाता रक्षकतु तरी आता कथा प्रसंगा पुढे बोलवी नवरस प्रसंगा जेणे ऐकुनी श्रोतये अंगा अनुभवतील महाराजा. मागिले अध्यायी करविले बोलणे मच्छिंद्राचे भूमंडळी शरीर आणून वीरभद्र मारुनी केला भस्म दानवांस रणांगणी. तरी आता पुढे कथा वीरभद्र निमाल्या उमाकांता सहज गुण आठवोनी चित्ता पुत्र मोहे वेष्टिला मुख बाळुनी झाले म्लान अश्रू लोटले दोन्ही नयनी परी न बोले काही जटा वेष्टुनी पुत्र मोहे स्पुंद तसे मनांत म्हणे हा हा पुत्रा परता धैर्या लावण्य गात्रा विद्या संपन्ना सर्वस्त्रा जाणत एक होता सखी. हा कैसा दैवहीन हातींचे गेले पुत्र निधान काय सोनी अपारगण तया सरसीन पवती एक इंदू खगी नसता अपार उडुगण सोनी वृथा देवी वीरभद्रा वीण सर्वथा हीन तेजे वाटती की मयुरा सर्वांगी डोळे परी देखण्याचे मंदावले बुबुळे देवी वीरभद्राविण गणभिकळे सर्व माते भासती पै की गात्रे सकल चांगुलपणी अंगी मिरविला लावण्य खाणी परी एक घ्राण गेले सांडोनी सकळ विकळ ती होती तैसे माझ्या वीरभद्राविण सकळ विकळ दिसती गण. हा वीरभद्र माझा प्राण परत्र गेसा गेला सोडोनी ऐसे म्हणून मनींच्या मनांत पंचानन आरंभळत ती चिन्हे जाणुनी गोरक्षनाथ चित्ता माझी कळवळला. मनांत म्हणे बद्रिकाश्रमाते माते बैसविले तया गुरुनाथे तै रात्रंदिवस उमाकांत मजसाठी श्रम पावे माये समान पाळुनी लळा माता रक्षी जेवी बाळा तरी ऐसा स्वामी चित्त कोवळा पुत्र मोहे वेष्टिलासे. हा तरी म्या उपकार काय हो केला अनिवार ऐसा स्वामी शिणविलाहर दुःख तुंबळ देऊन या ऐसे म्हणून स्वचित्तांत पाया लागे गोरक्षनाथ म्हणे पुत्र दुःखावरी मोहवेशित चित्त तुमचे झाले की तरी वीरभद्रा ते आता उठवीन परी अस्त्या नाव्या ओळखून येथे राक्षसांचे झाले कंदन राक्षस असती मिरवीती त्यांत वीरभद्राच्या असती मिसळल्या कृपामूर्ती म्हणून संशय वाटे चित्ती वीरभद्रा ते उठवावया जरी ऐसिया मिसळल्या नाथा संजीवनी प्रयोग जपता सकळ राक्षस उठतील मागुता म्हणून चिंता व्यापिली ऐसे बोलता गोरक्ष जती नीलग्रीव म्हणे कृपामूर्ती वीरभद्राच्या सकळ असती ओळखून काढीन मी. माझे गण आहेत जितुले ते आसने शयने भोजनी भले मम नामी रथ झाले काया वाचा बुद्धीने तरी चित्तबुद्धी अंतःकरणी वीरभद्रनामी गेला वेष्टोनी जागृत सुषुप्त स्वप्नी वेष्टिलासे मम नामी ऐसे बोलूनी शंकर रणभूमीत करी संचार मग तेथे असती उचलुनी सत्वर करण्या पुल्या लावी तसे ऐशिये परिशोध करिता वीरभद्र जेथे पडला होता तेथे जाऊनी अवचट असता अस्ति उचली तयाच्या अस्ति उचलोनी करणी लावित तव त्या अस्ति मंद शब्द करीत शिव शिव म्हणोनी शब्द येत शिवकर्णी तत्वत्ता मग त्या अस्ति पंचानने गोळा केल्या परीक्षेने जेथा होता गोरक्षनंदन तेथे आणुनी ठेविल्या मग तो विद्यार्णव केसरी भस्म चिमोटी कवळुनी करी वीरभद्रनामी साचोकारी संजीवनी स्मरला असे होता संजीवनीचा प्रयोग पूर्ण वीरभद्र उठला देह धरून म्हणे माझे धनुष्य बाण कोठे आहे सांग की व्यापले अपार राक्षस कोटी तितुके मारीन आता जेठी उपरी गोरक्षा यमपुरी शेवटी प्रतापाने दावीन की ऐसे वीरभद्र बोले वचन
करी धरी पंचानन म्हणे बापा आता शीण व्यर्थ बोलाचा न करी मम हृदयी कवळुनी त्या ते सांगितला सकळ वृत्तांत उपरी म्हणे उमाकांत स्नेहनाथी धरावा मग गोरक्ष आणि वीरभद्र जेठी उभयतांची करविली भेटी उपरी म्हणे स्नेहपोटी उभयतानी रक्षावा उपरी 72,84,00,000 शिवगण प्रतापी महादक्ष ते वायुचक्री असता प्रत्यक्ष उतरी गोरक्षक तयांसी मग सकळ समुदाय एक करून जाते झाले गोरक्ष नमुन येरीकडे राव त्रिविक्रम राज्यवैभवी गुंतला गोरक्ष सकळ शवमांदुस रक्षण करी शिवालयास तो त्रिविक्रमराव दर्शनास अकस्मात पातला राव देखता गोरक्षासी प्रेमे मिठी घाली ग्रीवेसी निकट बैसोनी त्यासी सर्व वृत्तांत विचारी मग शवाचा जो झाला वृत्तांत तो सकळ त्या ते केला श्रुत होताची तळमळ चित्तांत मच्छिंद्राच्या लागली मग गोरक्षासी बोले वचन धैर्य धरावे काही दिन धर्मनाथा ते राज्यासन देऊनी येतो लगबगे ऐसे बोलुनी प्रजानाथ स्वगृही आला त्वरिता त्वरित बोला बोनी मंत्रिकांते विचारांते घडविले मग पाहुनी उत्तम दीन महीचे राव घेतले बोलावून राज्यपदी स्वस्ते अभिषेक करवून धर्मराज स्थापिला याचकांसी देऊनी अपार धने आणि भूपाम लागी दिधली भूषणे परमस्नेहे बोळवून बंदीजन सोडविले यासई लोटला एक मास राव त्रिविक्रम आपुल्या मंदिरी खास देह सांडुनी शिवालयास तत्क्षणी पातला येरीकडे रेवती सती सहज गेली राजसदनाप्रती म्हणे महाराजा हे नृपती अजुनी काहो निजलांत परीती ते न बोले काही मग हालवोनी पाहे स्वहस्त प्रवाही तव ते प्रेत मिरवले देही पाहोनी शोका वैवाटे रेवती शोक करिता तुंबळ ऐकुनी धावला धर्मनाथ बाळ मंत्री प्रजा सेवक सकळ अंबरडा बहु उठला तो वृत्तांत शिवालयासी जनमुखे आला गोरक्षापाशी मग सिद्ध करुनी भस्मची मोठीसी संजीवनी प्रयोजी अस्थिमांस प्रयोजिता देह संगीन झाला त्वरित संगीन होता मच्छिंद्रनाथा समय पावला रिगावया मच्छिंद्र देही संचार होता उठून बैसला क्षण न लागता येरीकडे राव प्रेत स्मशान वाटिके आणिले प्रेत आणिले स्मशानी त्रिवर्ग पहावया निघाले मुनी तो रेवतीने दृष्टी पाहोनी शोध आणविला तयाचा करुणी रायाचे दहन स्नाना गेले सकळ जन परी धर्मराज दारुण शोक करी अद्भुत पै शोक करी तरी कैसा सोडुनी प्राणाचा भरवसा लोकबोधिता नये भाषा आरंबळतसे आक्रोशे उत्तर क्रिया झाली या उपरी नराहे रुदन तयाचे परी अन्न पाणी वर्जोनी शरीरी प्राणदेऊ म्हणतसे मग मायेचा मोह अत्यंत त्या ते नेऊनी परम एकांतात म्हणे बाळा शोक का व्यर्थ पितया करिता करीतोसी तरी आता बाळ तुझा पिता चिरंजीवा आहे मही वरुता प्रत्यक्ष जाऊनी शिवालयी आता निजदृष्टी विलोकी तव पित्याचे मच्छिंद्र नाम चिरंजीवा आहे उत्तमोत्तम ऐसे ऐकता राजोत्तम पिता कैसा म्हणतसे मग प्रवेशादी सकळ वार्ता सांगती झाली निजसूता धर्मराया ऐकुनी तत्वता तुष्ट झाला शरीराते मग शीघ्र घेऊनी कटकभार शिवालयी आला अतिसत्वर भावे नमुनी नाथ मच्छिंद्र शिबिकासनी वाहिला नेऊनी आपुले राजभवनी
सेवा करी तसे प्रीती करुनी मग तो 1 संवत्सर येथे राहुनी पुढे तीर्थात चालिला परी धर्मनाथ परम झाला शोकाकुलित म्हणे ताता तव सांगाते मीही तीर्था येतो की या उपरी बोले मच्छिंद्रनाथ बाळा 12 वर्षी येऊ येथे मग जोग देऊ गोरक्ष हाते तू ते सवे नेईन मी आता रेवतीची सेवा करून भोगी आपुले राज्यासन जेथे रेवती तेथे प्राण माझा असे हो बाळका तिची सेवा केलियाने संतुष्ट आहे माझे मन ऐसे करुनी समाधान त्रिवर्ग तेथुनी निघाले मग तीर्थाटनी भ्रमण करीती येऊनी पोचले गोदातटी धामनगर काननपुटी येऊन या पोचले ग्रामनाम ऐकुनी कानी गोरक्षाचे अंतःकरणी मरण झाले कृषीधर्मी माणिक नामी कृषीचे मग मच्छिंद्रा ते सांगे समस्त अडबंग भेटला एक तेथे मी प्रसन्न होता आपुल्या चित्ते काही वरण घेतो मग मुळापासून तयाचे कथन मच्छिंद्रा केले निवेदन मच्छिंद्रे ऐकुनी वर्तमान म्हणे पुन्हा आता पहावा मग शेत सुमार धरुणी चालत आले त्रिवर्ग पाऊली तो माणिक नामे निश्चय बळी काष्टा समान देखिला मौळी विराजे वेष्टन बाबऱ्या रुळती मही कारण नखे जुळमट गेली होऊन मांस दिसेना तिळभरी अस्ति त्वचा झाली एक पोट झाले पृष्ठस्थायिक दृष्टी लावनिया देख मंत्र जप करीतसे ऐसी पाहता तपाकृती गोरक्ष धन्य म्हणे चित्ती मग नमुनी मच्छिंद्राप्रती अडभंगाची म्हणतसे मग निकट येऊनी त्रिवर्ग जण बोलते झाले तया कारण म्हणती आता तपोधन पूर्ण तप करी कारे ये रुवचन त्या देत तुमचे यांत काय जात धरुनी आपुला शुद्ध पंथ गमन करावे येथूनिया जे जे बोले मच्छिंद्रनाथ तया वाकडेपणे उत्तर देत मग गोरक्ष म्हणे मच्छिंद्राते अडभंग से महाराजा तरी याचे आता हित युक्तीने करीतो बैसा स्वस्त मन तरुच्छाये निकटतेथ मच्छिंद्र जाऊनिया बैसला चौरंगी आणि मच्छिंद्रनाथ गोरक्षाची मौज पाहत गोरक्ष जाऊनी पैतेथ आहा आहा म्हणतसे आहा म्हणूनी वाणी म्हणे ऐसा माहिते तुझा स्वामी आम्ही देखला नाही नयनी तपोनिधी आगळा हो समुद्र वलयांकित पृथ्वी पाहिली आहे समस्त परी ऐसा तपोनाथ देखिला नाही निजदृष्टी तरी ऐसा स्वामी योगमुनी याचा अनुग्रह घ्यावा कोणी गुरु झालिया ऐसा प्राणी दैवापार मीरवतसे तरी आता असो कैसे गुरु करावा आपणास ऐसे बोले त्यास प्रज्ञावंत महाराजा म्हणे स्वामी कृपा करून मज अनुग्रही गुरु होऊन येरू बोलणे ऐकोन अडभंग म्हणे तयासी बेटा एवढा थोर झाला अद्यापि अक्कल नाही त्याला गुरु करू म्हणतो आम्हाला मूर्खपणी आगळा मग मजला गुरु करू पाहशी तरी तुची का बेट्या होईनासी मजसी ऐसे म्हणता स्वमुखासी तया करणी लावी तसे कर्ण लागता गोरक्षाननी सज्ञान मंत्र ब्रह्मखाणी परमकृपे करणी पुंकुनी सनाथ केला क्षणार्धे मंत्र पडता कर्णपुटी त्रैलोक्याची आली दृष्टी स्थावर जंगम एकथाटी ब्रह्मरूप भासले मग अर्थार्थी सकल ज्ञान झाला बृहस्पती समान मग सांडुनी आपुले तपसाधन गोरक्ष चरणी लागला मग गोरक्ष भस्मशक्ती प्रयोगुनी भाळी चर्ची सांग तेणे करुनी सर्वांग शक्तिवान मीरवले मग धरुनी शीघ्र तयाचा हस्त
वृक्षाखाली आणिनाथ म्हणे महाराजा कृपावंत अडभंगाची ओळखावा असूनी बोले मच्छिंद्र मुनी या अडभंगा ते अडभंगनामी पाचारावे सर्व येथोनी साजूकपणी या वाट तसे मग अवश्य म्हणे गोरक्ष त्यास नाथ दीक्षा दिधली खास मग शीघ्र घेऊनी व्यासंगास तीर्था लागी जातसे मार्गी जाता सद्विद्येसी सकळ तेव्हा पूर्ण अभ्यासी आपुल्या समान शस्त्रास्त्रेंसी अडभंग तो मीरवला असो ऐसे चारी जण 12 वर्षे तीर्थाटन करोनी पुन्हा प्रयाग कारण चारी सूर्य पातले येरीकडे धर्मरायासी पुत्र झाला सतेज राशी वडिलांचे नाव ठेविले त्यासी त्रिविक्रम म्हणून या चौघे प्राज्ञिक ग्रामी येता श्रुत झाले धर्मनाथा मग कटकंभारेसी शिबिके तत्वत्ता वैसवोनी आणले सदनासी मग धृती वृत्ती भक्ती सदन करूनी तोषविले मच्छिंद्र मन मग त्रिविक्रमसुता राज्य स्थापन दीक्षा घेतली योगाची माघमासी पुण्यतिथी द्वितीयेसी धर्मराजाची बीज म्हणती ते दिवशी गोरक्ष जती अनुग्रह देत तया ते या उपरी देव मिळवणी स्वर्गीचे आणि प्रजालोक त्या ग्रामींचे मिळवणी चोज अनुग्रहाचे मोहळे रचिली अपार अनुग्रह झाल्यावरती सकळ बैसोनी एक पंक्ती गोरक्ष कवळ घेऊनी हाती सर्वामुखी ओपी तसे मग तो आनंद परमजेठी पाहुनी दावले सुरवर थाटी तेही प्रसाद पावोनी शेवटी तुष्टचित्ती मीरवले परी करीती भाषण ऐसाची प्रसाद जन्मोजन्म प्रति संवत्सरी असावा पूर्ण इच्छे लागी वाट तसे ऐसे बोलता सुरवर सकळ ऐकोनी बोले तपोबळ माझे नाम घेऊनी केवळ अर्पा जगा प्रतिवर्षी धर्मराजाची बीज म्हणवनी उत्सव करावा तुम्ही सदन याची नीती कुमारा सांगोनी कवळो पाहे जगासी मंत्र स्फुरला म्हणून स्फुरमाण सकळ तुम्ही बोला वचन आंबीलपणे शक्ती समान सदैव करा उत्सवो ऐसे महाराजा गोरक्ष बोलता मानवले सुरवरांच्या चित्ता मग प्रतिवर्षी आनंद भरिता महा उत्सव करीत तैपासुनी सहजासहज जगी मिरवतसे धर्मनाथाची बीज हे वृत्त आचरल्या महाराजा तुष्ट होतसे गोरक्ष पूर्वी किमयागार ग्रंथांत स्वये बोलिला गोरक्षनाथ की बीजेचे जो आचरील व्रत शक्ती समान आपुल्या तयाचे गृही दोष दरिद्र रोगभोगादी विघ्नेंद्र स्वप्ना माझी संसार अभद्र पाहणार नाही निजदृष्टी प्रत्यक्ष रमा सुखे सुरगणी त्या गृही होईल ग्रहवासिनी मग दोष दरिद्र तया अवनी स्पर्शावया येईना असो महात्म्य वदावे किती ते प्राज्ञिक पावले सुख संपत्ती जैसी कामना वेधेल चित्ती तोचे अर्थ पावेल ऐसा गोरक्ष तया कारण बोलिला आहे मूळ ग्रंथी वचन तैसे येथे केले लेखन विश्वासाते वराकी असो तेथे मोहोत्साह करून धर्मनाथा नाथ दीक्षा देऊन तेथोनी निघाले 5 जण नरशार्दूल ते ऐका नाना तीर्थे करिता मैसी अभ्यासिले सद्विद्येसी शाबरी शस्त्र अस्त्रांसी प्रवीण केला महाराजा मग शेवटी बद्रिकाश्रमी जाऊन दृश्य केला उमारमण धर्मराजतया स्वाधीन तपालागी बैसवीला 12 वर्षांचा केला नेम तपा बैसला नाथ धर्म
येरू तेथुनी 4 जण तीर्था लागी चालले. 12 संवत्सर तीर्थे करून पुन्हा पाहिला बद्रिकाश्रम. मग तेथे वंदे अतिदुर्गम बद्रिकाश्रमी मांडिले. सकळ देव सुरवरांसहित पाचारुनी घेतले तेथ. वंदे झाल्या पूर्णवराते देवनी देव गेले पै. मग तो धर्मराज सवे घेऊन फेरी करती तीर्थाटन. आता पुढे ऐका कथन रेवण सिद्ध नाथाचे. पूर्वी 88 सहस्र ऋषी झाले आहेत विधिवीर्यासी. त्याची समयी रेतमहिसी रेवा तीरी पडियेले. रेवा तीरी तेही रेवेंत रेत पडिले अकस्मात. चमस नारायण संचार करुणी त्यांत. देहद्वारी मीरवला बाळतनु अतिसुकुमार. बालार्क किरणी मनोहर उकरडालोळे महीवर. ठेहे ठेहे म्हणून या तो त्या काननी कृषी एक. उत्तम नाम सहन सारुक तो घट घेऊनी न्यावया उदक. रेवा तिरा पातला पातला परी अकस्मात. येता झाला बाळ जेथ सहज चाली पुढे चालत. बाळदृष्टी देखिले बाळ परम अतिसुकुमार. कांती कर्दळी गाभाभर पाहुनी तयाचे अंतर. विव्वळ मोहे झाला असे मग घट ठेवूनी मही लागी. धावोनी तातडी उचली वेगी. मोहे कवळुनी हृदय भागी अतिस्नेहे धरिलेसे. आधीच सन सारुक नामाने तेथे दयेसी कायवणे. आवडीने करुणी मुखचुंबन कुरवाळीत प्रीतीने. मग रिक्त घट भरुनी आडी ग्रामांताला हरुषा पाडी. सदनी प्रवेशुनी आवडी कांते लागी बोलतसे. म्हणे जीवलगे आजीचा दीन माते झाला धातु हेम. तरी शिवलते लागी द्रुम कुंभापरी मीरवला. सहज गेलो उदकाते रेवातिरी वाळवंटींत. आपणा ईश्वरे दिधला सूत वंशावळी मिरवावया. ऐसी ऐकता कांता गोष्टी म्हणे कोठे मज दावदृष्टी. तव तो काढुनी वस्त्रपुटी करसंपुटी देतसे. तव ती कांता उत्तम नामी धार्मिक बुद्धी संसारधामी. देखता देहधर्मी हर्षसिंधू लोटला. जैसा पूर्णचंद्र दृष्टी दृश्य होता उदधी पोटी. आनंद भरुनी तोय दाटी उचंबळा दाटतसे. की दरिद्रियासी मांदुस होय दर्शन. मग तयाचा आनंद वर्णील कोण. तेवी उत्तम मनोधर्म आनंद धरी मीरवीतसे. बाळ धरुनी हृदय संपुटी चुंबन घेत स्नेहाचे पोटी. मग तैलौदकी नाणुनी शेवटी पालखांते घातले. तियेचे तान्हुले होते घरी निजविला योगी तया शेजारी. स्तनपान केलिया उपरी बाळ निजे पालकी. असो ऐसे नित्यानित्य बाळ संगोपी ममते. रेवण नाम ठेवुनी त्याते मोहे करुनी सांभाळी. रेवातिरी बाळ रेवेंत सापडले म्हणून त्यांते. रेवण नाम साजुकवंत सहन सारूक ठेवोनिया. असो रेवण नामाची संगोपन करिता उभयता पालन. ऐसे लोटता बहुत दिन प्रपंच रहाटी करीतसे. 12 संवत्सर प्रपंच राहटी कृषी कर्म विद्यापाठी. पूर्ण झाला आहुता जेठी पित्याहुनी आगळा. नांगर वरखरली पेरण काकपक्षादी करी रक्षण. ऐसा कृषी कर्मी निपुण रेवणानाथ झाला असे. तो कोणे एके दिवशी उठून मागिले प्रहरनीशी. वृषभ सोडणे काननासी चारावयासी चालिला. चांदणे पडले असे सुदृढ दृश्य होतसे महीची वाट. सुदृढपणे गोचर वाट निजचक्षु ते होतसे. दादा म्हणून वृषभापाठी हाकीत चालिला आहे जेठी.
तो अनसुया शुक्तिकारत्न वाटी पुढे झाले अकस्मात. परी तो महाराजा अत्रिनंदन पवन वेगे तयाचे गमन. नेमिले ठाई करुणी स्नान गिरनार पर्वती जातसे. पायी खडावा सुशोभित एकांचल अंगी शोभत. शुभ्र कौपिन विराजित कंठतटा वेष्टुनी. मौळी वेष्टिल्या असती जटा दाढी मिशा रंग पिंगटा. सकळ ज्ञानियांचा वरिष्ठा कनककांती शोभतसे. ऐसा महाराजा अत्रिनंदन जो त्रितय देवांचा अवतार पूर्ण. अति लगबगे करीत गमन पुढील नेम मानून या. तो मार्गावरी अकस्मात वृषभगमन देखत. वृषभा आड रेवणनाथ दृष्टी नाही आतळला. मानवगती तेने देखोन पुढे आला अत्रिनंदन. सहज स्थिती वृषभा मागून पाऊले ठेवी चालावया. तो सर्वा मागील वृषभ पूर्ण शरीरे मिरवे शिथिलपण. तया आड नाथ रेवण बाळतनू चालतसे. तो वृषभा मागे येत दत्त वृषभ बुजोनी पुढे पळत. मागे अंतरता रेवणनाथ त्यावरी दत्त आदळला. उभय देही कामपर्णी ऐक्य झाली देहधरणी. परिस्पर्श होता अंतःकरणी ज्ञानदीप उजळला. विमूढपणे कृषिकर्मांत अज्ञान सर्वा परिवर्तत. सदा बैसणे अरण्यात अबुद्धीपणे वर्ततसे. परी दत्तात्रेयाचा स्पर्श होता पूर्वजन्माते झाला देखता. चित्ती म्हणे मी महिवर असता कवण स्थिती पावलो. आहे मी पूर्वीचा नारायण प्रकाम परमप्राज्ञिक चमस नाम. ऐसे असुनी कृषी कर्म येथे करीत बैसलो. वंद्य असता तिही लोकांत आता कोणी ओळखिना माते. सदा काननी झालो रत अहित कामी प्रपंच. ऐसे देही झाली अज्ञान मग स्तब्ध धरुनी राहे मौन. परी धडक बैसता अत्रिनंदन कोण तू ऐसा पुसतसे. कोण तू ऐसा पुसता दत्त करिता झाला प्रणिपात. म्हणे महाराजा या देहांत अंश असे तुझा की. तुमचे देही त्रिदेवांचे अंश. परी सत्वगुणी जो महापुरुष तो मी येथे प्रपंच देहास. परम कष्टे कष्टलो तरी आता क्षेमोदयास. उदित कराजी महापुरुष सनाथ करुनिया या देहास. मही लागी मिरवावे ऐसे म्हणून दृढोत्तर चरणी. मौळी अर्पी प्रेमे करुणी म्हणे मज सनाथ केल्या वाचुनी. कदान सोडी तुम्हा ते ऐसे वदुनी वागवटी. सदृढपणे देतमिठी परी आदरे प्रेमपोटी. दत्त जेठी मीरवला तयाचा पाहुनी भक्ती आदर. सदृढपणे निश्चयपर मग कमंडलू ठेवुनी महीवर. मौळी कर स्थापितसे भाळाखाली घालुनी हात. उठविला रेवणनाथ मनांत म्हणे आसनाथ. पूर्वीचाची असे की या नवा माझी असे एक. नाथपंथी अवतार दोंदिक चमस नारा महीवरी विराजला. नाथ करुणी वाढवावा नाथपंथ. कृपे ठेवोनी मौळी हस्त केला अंकित आपुला. कृपे मौळी ठेविला कर परी अनुग्रहाचे केले अंतर. म्हणाल कासयासाठी उदार झाला नाही अनुग्रह. तरी चित्ती योजिता झाला दत्त. भक्ती श्रमयासी घडले नाहीत. तरी काही देही प्रायश्चित्त घडोन यावे ययाते. तरी भक्तिश्रम घडता सांग उपदेश मग द्यावा अव्यंग. मग ज्ञान वैराग्याचा मार्ग ब्रह्मस्थिती मिरवेल हा. ऐसे म्हणून अनुग्रह रहित कृपा मौळी ठेविला हस्त. परी भक्ती लागी रेवणनाथ काय करी महाराजा. एक सिद्धीची कळा त्याते सांगता झाला कृपावंत. असता बीज रूपुने किंचित दृष्टी ठेवील पुढारा. जैसे अर्भका देऊनी धन
पितामिरवी व्यवसाया कारण मग तयाचे पुढे चांगुलपण निजदृष्टी पाहतसे किंवा महिंत मेळवण घालुनी पाहती दुग्धा कारण की प्रत पाहतसे देऊनी धन सावकार कुळाते तेवी सहस्रांशे करून महिमान सिद्धीचे सांगून तुष्ट केले तयाचे मन प्रज्ञावंते महाराजे परीती कळा होताची प्राप्त रेवण झाला आनंद भरित मग प्रेमे नमुनी अनसुयासूत बोळविले तत्क्षणी परिविरह मानुनी चित्ती चालता झाला कानना प्रती परी अंतरला आपुल्या हिती निजपदा ते पहावया जैसे कोंडवण्या कांजी देता भूत होतसे राजी तैसा अल्पसिद्धी माझी तुष्ट झाला तो पुरुष परमलाधली होती धणी परंतु दबडली अज्ञानपणी खापरासाठी चिंतामणी सोडून दिदला हातींचा की सुराला गुणी परमगोड सोडली अमृतरसाची चाड की निर्मळपणे पाहुनी दगड परीस हातींचा सोडिला तेवी प्रत्यक्षनाथ रेवण उलला सिद्धी प्रकरणे करून सिद्धिबुद्धी अत्रिनंदन हातींचा सोडिला नायके असो ऐसी संप्रादाय युक्ती निस्पृह पातला आपुल्या शेती तेथील कथा होईल श्रोती कुठले अध्यायी ऐकावी दुंडीसूत नरहरिवंशी सांगेल तुम्हा श्रोतियांसी संत कृपे नामदेहासी मालू ऐसे म्हणती तया स्वस्ति श्री भक्तिकथा सार संमत गोरक्षकाव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर चतुस्त्रिंशतितमाध्याय गोडः श्रीकृष्णार्पणम् अस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार चतुस्त्रिंशतितमाध्याय संपूर्णम्।